पहिलं संत चोखोबरायचं महाराष्ट्रातलं मंदिर आपल्या बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात इसरूळ मंगरुळ या ठिकाणी आहे. आणि महाराष्ट्रातला पहिला संत चोखोबरायच्या पुण्यतिथीचा उत्सव ह्या वर्षी 10 मे ते 18 मे या कालावधीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा होणार आहे. बसणारी मंडळी, ह्या वर्षी आनंदाची बातमी आहे की सप्ताहामध्ये पुण्यतिथीच्या उत्सवाला रामायण नाहीये, भागवत नाहीये, महाभारत नाहीये. ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं गोड कार्य केलंय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र 7 दिवस ज्यांच्या मुखातून आहे ते अयोध्या मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या मुखातून 7 दिवस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. बसणाऱ्या सर्व तरुणांना माझी विनंती आहे, मी काल रायगडला होतो, बरोबर आहे का नाही? रायगडहून फक्त आपल्या कीर्तनासाठी आलोय, नाही तर मला खूप धावपळ होती. मग मी रायगडहून प्रवास करून जर आपल्या गावाला कीर्तनाला आलो तर माझी विनंती आहे, नका पुरुषोत्तम महाराजांसाठी येऊ, पण माझ्या छत्रपतीसाठी, माझ्या चोखोबरायसाठी एक दिवस तरी प्रत्येकाने तो कार्यक्रम पाहायला या. तुम्ही जेवढं सुंदर नियोजन केलं, एकदा चोखोबरायच्या सप्त्याचं सुद्धा नियोजन पहा महाराज. आपल्या भागातले भरपूर मंडळी स्वयंसेवक म्हणून तिथं येतात. काही गावागावामध्ये जर गट असतील तर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे, दररोजचे 10 ते 15 हजार तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकायला येणार आहे. पहिल्या दिवशी 10 तारखेला राजस्थानचे राज्यपाल आमचे बागडे नाना यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन आहे. बाकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे तर 7 दिवस येणारच आहे, पण माझ्यासाठी मुख्यमंत्री म्हणजे तुम्हीच आहात, कारण तुम्ही माझ्या जिल्ह्याचे आहात. म्हणजे सर्व तरुणांना माझी विनंती आहे, आपण प्रत्येकाने त्या कार्यक्रमाला या. राहण्याची खाण्याची यथा सांग व्यवस्था आहे. शेवटच्या दिवशी 50,000 लोकांना आमरस आहे. किती लोकांना? 50,000. आणि अभिमानानं नाही, गर्वानं सांगतो, एवढा मोठा सप्ताह असतो पण 1 रुपया सुद्धा त्या सप्त्याची लोकवर्गणी घेतल्या जात नाही.